श्री संत बाळूमामा देव म्हणतोय आज मला दुर्लक्ष करू नको। आजचा हा बाळूमामांचा संदेश खास बाळूमामांनी तुमच्यासाठी पाठवलेला आहे, म्हणून हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका। या व्हिडिओ मार्फत भरपूर महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, तुम्हाला जीवनात चांगला अनुभव येईल। कधीही काही गोष्टी लक्षात ठेवा, बाळूमामांना हाका कशा मारायच्या, कोणत्या वेळी मामांना कशा प्रकारे हाक मारल्यानंतर मामा तुमच्या पाठीशी धावून येतील, कोणत्या प्रकारे कसं मामांना बोलवायचे अडचणीच्या काळात। चला तर आज आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया। सर्वप्रथम घरातून बाहेर पडताना म्हणा, बाळूमामा माझ्यासोबत तुम्ही देखील चला। कधीही तुम्हाला खूप रडू येत असेल तर तुम्ही बाळूमामांना सांगा मला पोटाशी धरा। जेव्हा तुम्ही खूप आनंदी असाल तेव्हा देखील म्हणा बाळूमामा तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। आणि जेव्हा तुम्ही काही कामे करतात तेव्हा म्हणा बाळूमामा माझ्या मदतीला या। तुमचं हातून काही चुकते तेव्हा म्हणा बाळूमामा मला क्षमा करा, तुमचं मी बाळ आहे। आणि रात्री झोपत असताना बाळूमामांविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा बाळूमामा तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला। तुम्हाला ज्यांच्याबद्दल आपुलकी जिव्हाळा वाटतो त्या सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा। बाळूमामांना अशी हाक मारचाल तर मामा नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील। जर तुम्ही निस्वार्थ प्रेमाने बाळूमामांची भक्ती, बाळूमामांचे नामस्मरण करचाल तर नक्कीच बाळूमामा तुमच्या पाठीशी राहतील। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मामा म्हणतात माझा भक्त जो मला वेळ देतो, माझे संदेश लक्षपूर्वक ऐकतो, मी त्याच्यासाठी जीवनात काही ना काही खास करत असतो। म्हणून सहमत असाल तर आताच YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंट मध्ये एक अक्षर जरूर लिहा, बाळूमामा माझा पाठीराखा। मामा म्हणतात हे बघा भक्तांनो, मी तुमच्या नेहमी पाठीशी असतो, मात्र जेव्हा तुम्ही मला दुर्लक्ष करतात तेव्हा मी देखील तुम्हाला दुर्लक्ष करतो। मोठा अनुभव आलेला बाळूमामांचा एकदा ऐकाच। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बाळूमामांसाठी तर केवळ ऐकाच। देव तुम्हाला कोणत्या संकेत देत असतात, चांगली वेळ येण्यापूर्वी हे 7 संकेत आले तर समजा बाळूमामा तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे। पाहूया कोणते ते 7 संकेत आहे। तर प्रथम संकेत आहे, तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत चिमणी येऊन जेव्हा चिवचिवाट करत असेल तर ते तुमच्या आयुष्यात आनंदाचे आगमन झाल्याचे लक्षण आहे। लक्षपूर्वक ऐका। आणि तसेच नात्यात गोडवा आणि आनंद समृद्धी वाढण्याचे हे मोठे क्षण आहेत। आणि दुसरे संकेत आहे, तुमच्या घराजवळ आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत मानला जातो। समजा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे तुम्ही समजावे। हे काही संकेत आहेत, हे संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका। तुम्हाला हे अंधश्रद्धा वाटली असली तरीही अजिबात अंधश्रद्धा नाही, श्रद्धेने एकदा ऐकून बघा। तिसरे महत्त्वपूर्ण संकेत आहे, चिमणीने तुमच्या घरामध्ये घरटे बनवणे हे शुभ मानले जाते। असे मानले जाते जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपली पिल्ले जन्माला घालते तर ते घर अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे। या संकेतानंतर काही काळातच आपल्याला शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे देखील खूप प्रमाणात दूर जाते। म्हणून आपल्या घरामध्ये घरटे करणे चिमणीने चांगले संकेत मानले जाते। आणि चौथा महत्त्वपूर्ण संकेत आहे, तुमच्या जवळ अचानक सुंदर फुलपाखरे दिसू लागली तर
ते जीवनात आनंदाचे रंग भरण्याचे लक्षण आहे. आणि 5वा महत्वपूर्ण संकेत आहे, घरासमोर आक किंवा मंदारचे रोप उगवले तर ते घरातील लोकांचे नशीब बदलते. हे काही दिवसात श्रीमंत होण्याचे मोठे लक्षण आहे. आणि 6वा संकेत आहे, कुठेतरी जाताना उजव्या बाजूला साप किंवा माकड दिसले तर हे सूचित करते की तुम्हाला खूप पैसे मिळतील. आणि 7वा मोठा संकेत आहे, सकाळी उठल्याबरोबर पूजेचा नारळ दिसला किंवा मंदिराची घंटा ऐकू आली तर हे देखील धन आणि सुख समृद्धीचे संकेत आहेत. मामा म्हणतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुला कितीही संकट आली तरी त्या संकटांना तू सामोरे चल. अरे किती वेळा रडतो, किती वेळा माझी पूजा करतो, माझी सेवा करतो. माझी सेवा करत असताना तुला कोणतंही चांगले फळ मिळत नसेल तर तू हे एकदा ऐक. काय झाले, एकदा बाळू मामांची त्यांच्या प्रेमळ भक्तांनी पूजा करत असताना उठल्या सकाळी बाळू मामापाशी गेला, हात जोडला आणि बाळू मामांना शांत मनाने विचारले, मामा मी तुमची रोज भक्ती भावे पूजा करतो, सत्य भावनेने चालत असतो. मी कुणाला कधीही फसवत नाही, लुबाडत देखील नाही. तरीही लोक मला काबर टाळतात, फसवतात आणि लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? यावेळी बाळू मामांनी अगदी छान उत्तर दिले. बाळू मामा म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात. तात्पुरता त्यांचा फायदा होतो, पण तू निराश अजिबात होऊ नको. तुला फसवणाऱ्यांनी त्यांना जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्याच्या प्रपंचाला भोगावे लागत असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने ते जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या स्वरूपात कुठले तरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा अजिबात सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कोणाचं वाईट अजिबात चिंतू नको. कोणती अडचण येत असेल तर एकदा मला हाक मार, भिवू नको, मी तुझ्या सोबत आहे. मला जो एकदा भक्त हाक मारतो मी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतो. म्हणून मला अजिबात दुर्लक्ष करू नको. जर तुम्हाला देखील असंच काही वाटत असेल की रोज पूजा करून मामांची तरी देखील मामा आम्हाला चांगले फळ काबर देत नाही, आमचे नशीब आमची वेळ बाळू मामा काबर बदलत नाही, तुम्हाला कोणीही दुःख देत आहे मात्र त्यांना मामा शिक्षा काबर देत नाहीत असं वाटत असलं तर तुम्ही नक्की चुकीचे आहात. कारण बाळू मामा आपल्या प्रामाणिक भक्ताच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. एका दिवशी झाले असे एक सर्वात मोठा अनुभव एका मुंबईच्या डॉक्टरचा आहे. त्यांनी सांगितला होते त्यावेळी अक्षरशः माऊलींच्या डोळ्यात पाणी आले होते. झाले होते असं, एक आजीबाई बाळू मामांची भक्त होती. त्यांच्या घरामध्ये रोज देवांची पूजा त्याच करीत असत. मात्र एके दिवस त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी सुनेला पूजा करण्यास सांगितले. पूजा करता करता त्यांच्या सुनेच्या हातातून बाळू मामांची मूर्ती खाली पडली. त्यावेळी आवाज आला आणि काय आवाज झाला म्हणून आजींनी विचारले. सूनबाई तेवढ्यातच म्हणाली, बाळू मामांची मूर्ती खाली पडली आहे. असे ऐकताच आजी ताडकन उठल्या. त्यांनी तडक देवघराकडे धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या, माझे बाळू मामा पडले, डॉक्टरांना बोलवा. सर्वांनी समजूत घातली अजिंची, पण त्या काही ऐकायला तयार नाही झाल्या. शेवटी त्यांच्या मन समजुतीसाठी सर्व घरच्यांनी डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी मूर्ती तपासली आणि म्हणाले, तुमचे मामा ठणठणीत आहे. आजीबाई म्हणाली, अरे कसा डॉक्टर आहेस तू, ते कानातलं लावून तर बघ एकदा.
डॉक्टरांनी त्यांच्या मनसमजुतीसाठी ते देखील केलं आणि काय आश्चर्य, मूर्तीतून त्यांना हृदयाचे ठोके ऐकू आले. डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले. यालाच म्हणतात श्रद्धा. बाळूमामा आपल्या प्रेमळ भक्तांसाठी त्या अजिंकरता मूर्तीत आले. त्यांना त्या मूर्तीमध्ये यावे लागले. मात्र मामांनी त्या अजींचे नाक सर्वांपुढे अजिबात कटवले नाही. त्या अजीकरता ते चटकन धावून आले. म्हणून तुमची जर खरोखरच मनापासून, चांगल्या मनाने, निस्वार्थ मनाने बाळूमामांची तुम्ही सर्व देवांची भक्ती करत असाल तर नक्की देव तुमच्या अडचणीच्या वेळी कायम, तुमच्या सुख दुःखात तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहतील. तुमचं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी तुम्ही शांत राहा, कोणाशीही काही बोलू नका. अशा यावेळी डोळे आतून मनात बाळूमामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले गुरु श्री बाळूमामा आहे ते आपल्या सोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं, दुःखांचं सर्व कारण माहीत असतं. मात्र काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकण्यास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अगदी अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय किंवा मार्ग आहे. बाळूमामांचे नामस्मरण करत चला, कोणतीही अडचण येणार नाही. मामा म्हणतात, कर्म चांगले कर, या जगात काहीच तुझं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुझं आहे, म्हणून तू त्याला जप. कारण कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष अजिबात मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतीही औषध अजिबात वाचवू शकत नाही. जर तू मनामध्ये नकारात्मक विचार ठेवत असशील तर तुझे जीवन अगदी अवघड जाणार. जीवन तुझे नष्ट होण्याच्या मार्गावर देखील जाणार. अरे, हातावरील रेषेत दडलेलं भविष्य पाहू नको, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात बाळूमामांचे नाव असू दे. तुला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची अजिबात गरज पडणार नाही. तुझ्या जीवनात बाळूमामांची सेवा व निश्चित ध्येय असलेल्या बाळूमामांना अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेतरी पोहोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरव. जो बाळूमामांच्या चरणी मनापासून शरण जाईल, बाळूमामा त्याचा योगश्रम निश्चित चालवतात व सदैव त्याच्या पाठीशी असतात. म्हणून एक भास एक विसावा, नित्य बाळूमामा दिसावा. बाळूमामांची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात मामा हसावा. तुझे जीवन अगदी सरळ सोपे मी करून टाकणार आहे बाळा. तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जर तू इतका वेळ देखील मला दिला असशील तर तुझे आभार. तू जर मला तुझा किमतीचा वेळ केवळ 20 ते 15 मिनिट देतील तर नक्की मी तुझे जीवन सुधारेल. मामा म्हणतात, अरे तुझे 1 ते 2 तास असं मोबाईल वरती घालवतो, मात्र ऑनलाईन आलेला तुझ्या मामांचा संदेश पाहण्यासाठी तुझा केवळ 15 ते 20 मिनिट देऊ शकत नाहीस. आणि हे संदेश अजिबात खोटे नाहीत. हे संदेश एकदा ऐकून शांत मनाने ऐक. तुझे जीवनात जे दुःख आहे ते सुखामध्ये बदलायला सुरुवात होईल. तू जर हे संदेश ऐकत असशील आणि संदेश जसे म्हटले आहे तसे जीवनात वागशील तर नक्की तुझ्या आयुष्यात तुला चमत्कार पाहायला भेटेल. म्हणून संदेश ऐकत चल, अनुभव घेत चल.
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा तुझ्या विश्वासाला जास्त किंमत असते. आयुष्यात कोणाचाही विश्वासघात करू नको. मात्र जो व्यक्ती तुला वाईट समजत आहे, तुझ्याबद्दल वाईट चिंतित आहे, त्याला अजिबात लक्ष देऊ नको. कारण आयुष्य हा तुझा पत्त्यांचा खेळ आहे. तुझं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळवणे तुझ्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर तुझे यश अवलंबून असते. म्हणून आयुष्यात चांगली पानं लागले नाहीत म्हणून रडत बसू नको, खचून जाऊ नको. जी पानं लागली आहे ते तुझ्या नशिबात आहे. त्याच पानावर चांगला डाव खेळ, तूच विजयी होशील. आणि अडचण आली तर तुझा मामा आहेस, सर्व काही पाहून घेईल. अरे चांगले काम करत असतानाही जर कोणी तुझ्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ दे. कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर असते, कोळशाच्या काजळीवर नसते. म्हणून समजून घे, जीवन जगत असताना अडचणी ह्या येणारच. कारण जीवन आहे म्हटल्यानंतर अडचणी तर राहणार. त्याच्याशिवाय तुझे जीवन अजिबात चालणार नाही. अरे मामा म्हणतात, तुझ्या आयुष्यात चुकीचं माणसं भेटणे नशीब लागतं. जर तुला चुकीची माणसं भेटले नाहीत तर तुझी चूक काय आहे, तू कुठे चुकत आहेस, तुला कधीच समजणार नाही. कारण ती लोक तुझ्या चुकीवर हसत असतात. म्हणून समजून घे, चुकीची माणसं भेटली म्हणून नाराज होऊ नको. तुला तुझी चूक कळाली की नाही, आता तू तुझ्या ध्येय गाठायचे आहे, तुला यश गाठायचे आहे. तुझे जीवन आता तू चांगल्या प्रमाणे, चांगल्या शुद्ध मनाने जगत चल. जर तुला सर्वांच्या मनात, शब्दात आणि आयुष्यात राहायचे असेल तर तू चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार कर. कारण एवढं सर्व गोष्टी असणारे लोक नेहमी सर्वांच्या आठवणीत राहतात. जर तुझ्या जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आला तर तू उदास होऊ नको. कारण अवघड पात्र चांगल्या अभिनेत्यालाच दिले जाते. मी तुला दिली आहेत अवघड पात्र, मात्र तू आता ती पात्र नक्की पार करशील. त्या पात्रांना सामोरे जाशील. तुझ्या दुःखांना, संकटांना, तुझ्या वाईट परिस्थितींना तू नक्की सामोरे जातील आणि तुझे दुःख संपूर्ण पार करतील. कारण मी तुझ्यामध्ये ती शक्ती दिली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, देव त्याच व्यक्तीला वाईट परिस्थिती देत असतो ज्या व्यक्ती ती पार पाडण्याची परिस्थिती, वाईट आणि चांगली वेळ आणण्याची हिम्मत असते. विश्वासाने देवाचे नाव घे आणि त्या परिस्थितीला सामोरे जा. तुला आयुष्यात कोणतीही अडचणी येणार नाही. देव म्हणतो, अरे किती विचार करत राहशील आयुष्यात, किती विचार करत बसशील. कोण कसा, कधी, कुठे आणि किती वेळा बदलला याचा किती विचार करत बसशील. तुझ्या बरोबर कोण कसा वागला आणि कसा बदलला यावर विचार अजिबात करू नको बाळा. बघ की तो तुला आयुष्यात काय शिकवून गेला, त्यामधून शिक्षण घे. कारण मी ती माणसं तुझ्या जवळ पाठवलेली आहेत. कारण तू त्यामधून शिक्षण घेत राहतील, आयुष्य तुझे चांगले करत राहतील. शिकून सर्व काही नीट होऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेव, अनुभव हा आलाच पाहिजे. देव म्हणतो, आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा तुझे ज्या वेळी वय कमवायचे असते किंवा जेव्हा तुझ्या पशी वेळ शिल्लक असते त्यावेळी जर तू खरोखर कष्ट करशील तर तुला आयुष्यभर आरामात जगता आले असते. जर तू आता सध्या कष्टाचे काम करत असशील
तरीही मी तुला काही यामध्ये दिलेले नाही. तू तुझ्या शिल्लक वेळामध्ये तू त्याचा उपयोग करून घेतला नाहीस. तू अजिबात कोणतीही त्यावेळी कष्ट केला नाहीस. आणि जे व्यक्ती कष्ट केले मी त्यांना त्यांचे फळ दिले आहे. ते फळ मी माझ्याकडे ठेवून घेतले नाही. उलट त्यांनी जितके कष्ट घेतले आहेत त्यापेक्षा जास्त मी त्यांना यश दिले आहे. बाळा, आता तुझे संघर्षाचे दिवस असतील तर घाबरू नको. माझे शांत मनाने नामस्मरण करत चल आणि माझे संदेश म्हणतो तसे फक्त ऐकू नको. तुझ्या जीवनात त्यांचा उपयोग करून घे. तुला नक्कीच आयुष्यात हे संदेश कामाला येतील. जर तू या बाळू मामांच्या संदेशाबद्दल सहमत असशील तर कमेंटद्वारे जरूर म्हण, मामा मी तुमच्या संदेशाबद्दल तुमच्या विचारांबद्दल पूर्णपणे सहमत आहे. देव म्हणतात ज्या व्यक्तीला दुसऱ्याचे दुःख कळत नसते त्या व्यक्तीला दुःख काय असते हेच माहीत नसते. कारण तो व्यक्ती दुःखातून गेलाच नाही. त्याच्या आयुष्यात तो आनंदी क्षण पाहिला आहे. दुःखाचे क्षण, वाईट परिस्थिती त्यांनी अजिबात अनुभवली नाही. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी त्या व्यक्तीला आनंदी ठेवले आहे याचे कारण त्याच्या मागील जीवनातील त्याचे चांगले कर्म आहेत. मात्र तो व्यक्ती जर ह्या जन्मी काही ढासळला, काही बोलला, काही वाईट वागला तर नक्की मी त्याला अजून एकदा वाईट परिस्थितींना सामोरे जायला लावील. जीवन जगायला तुला पैसा जोडावा लागतो, परंतु जीवन सुंदर करायला तुला 4 माणसे जोडावी लागतात. जीवन नुसतेच जगून काही उपयोग नाही, तर ते सुंदर करणे खूप गरजेचे आहे. बाळू मामांवर विश्वास असला तर हा संदेश नक्की तू पाहिला असशील. मामा म्हणतात जर तू माझा हा संदेश पूर्ण पाहिला असशील तर नक्की आयुष्यात तुझे मोठे बदल होतील. मामा म्हणतात हा संदेश ऐकून उपयोगाचे नाही, तू या संदेशाचे जीवनामध्ये काहीतरी चांगले उपयोग कर. तुझे आयुष्य नक्की चांगले होईल. जर तू खरोखरच बाळू मामाचा इतका वेळ संदेश ऐकला असशील तर कमेंट मध्ये म्हण, मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्णपणे वेळ दिला आहे. एकदा असंच जरूर म्हण. भेटूया असंच एका सुंदर माहितीपूर्ण बाळू मामांच्या संदेशासह. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको. भेटूया असं जय श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने. चांग भलं.